श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांची अमृतवाणी प्रपंच व परमार्थ विषयावरील प्रश्नोत्तरी संकलन डॉक्टर मनोहर वर्टीकर. परमार्थाविषयी महाराजांना विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांपैकी 3 प्रश्न या भागात आपण घेणार आहोत. प्रश्न क्रमांक 1. देवाजवळ काय मागावे? महाराजांचं उत्तर: मागितल्याशिवाय मिळत नाही हा व्यवहारात नियम आहे. पण आई आणि देव न मागताच देतात, म्हणून त्यांच्याजवळ मागण्याची गरजच नाही. देवाला सर्व कळते ना, आपल्याला योग्य ते तो देतच असतो ना, मग त्याच्याजवळ काही मागायची इच्छाच का व्हावी? पण तरीही मागायचे झाले तर असे मागा की मला तू ज्या स्थितीत ठेवशील त्या स्थितीत आनंद दे, म्हणजे समाधान राहील. दुसरे काही मागण्याची इच्छाच होऊ देऊ नकोस. किंवा भगवंताला सांगा की भगवंता, तू दाता आहेस, तू सर्व उचित करणार आहेस, योग्य तेच करणार आहेस. तेव्हा मी तुझ्याजवळ काही मागण्यापेक्षा परमात्मा, तुला योग्य वाटेल ते तू दे, ज्यात माझं कल्याण असेल तेच तू करशील या शंका नाही. मग मी काहीतरी मागून माझ्याच पायावर धोंडा पाडून घेण्यापेक्षा परमात्मा, तू देशील त्यात मी समाधानात राहीन. देवा, मोहक वस्तू मला दाखवूच नकोस, कारण माझी इच्छा तिकडे जाईल आणि मी फसेन. देवा, माझे खरे हित आहे तेच मला दिसो, तेच मी ऐको, त्याचेच मला स्मरण हो आणि त्याचीच मला गोडी लागो. प्रश्न क्रमांक 2. थोडक्यात गीतेचे सार समजवाल का? महाराजांचं उत्तर: भगवंताच्या इच्छेने सर्व घडते आहे ही भावना ठेवून आपले कर्तव्य करणे हे सर्व गीतेचे सार आहे. प्रश्न क्रमांक 3. महाराज, ज्ञानेश्वरी किंवा गीता आम्हाला समजत नाही, ती समजवाल का? महाराजांचं उत्तर: ज्ञानेश्वरीचा व गीतेचा 9वा अध्याय वाचला म्हणजे पुरे, त्यात सर्व सार आहे. आता अमुते गोड करून घ्यावे, ऐसे तांदुळी कासया विनवावे, साई खडी याने काही प्रार्थावे सूत्रधाराते. या ओवीतच ज्ञानेश्वरीचे इतकेच नव्हे तर सर्व गीतेचे सार आले आहे. आपण बाहुली असून आपल्याला नाचवणारा परमात्मा आहे हे ध्यानात ठेवावे. यामध्ये सर्व परमार्थ व वेदांत आला. भगवंताचे सत्तेने आपले जीवन चालले आहे ही समजूत एकदा खरेपणाने पटली की साधू बनला. नामाने या सत्तेचा बोध होतो, म्हणून आपण नाम घेतले की आपण केवळ निमित्त मात्र आहोत याचा अनुभव येतो. उर्वरित प्रश्नोत्तरी पुढील भागात. श्रीराम जय राम जय जय राम. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्सही जरूर करा.